आदिवासी विभागाच्या कर्मचाऱ्यांचं तीव्र आंदोलन. राजभवनाच्या दिशेनं जाणाऱ्या आंदोलकांनी कसारा घाट केला चक्काजाम. आदिवासी विभागाच्या वर्ग 3 व वर्ग 4च्या कर्मचाऱ्यांचं कायमस्वरूपी नियुक्ती करण्यासाठी गेल्या 103 दिवसापासून आदिवासी विकास भवन नाशिक या ठिकाणी आंदोलन सुरू आहे. मात्र शासनाकडून आंदोलनाची कुठलीही दखल घेतली गेली नाही. म्हणून सकल आदिवासी समाज, रावण युवा फाउंडेशनचे अध्यक्ष सोनूभाऊ गायकवाड, वर्ग 3 व वर्ग 4 संघटना 2चे अध्यक्ष राहुल जाधव आणि सर्व कर्मचारी 14 ऑक्टोबरपासून आपल्या हक्कासाठी नाशिक ते राजभवन मुंबईच्या दिशेनं पायी निघाले आहेत. या आंदोलनाला आज 6वा दिवस. कालपासून आंदोलकांनी कसारा घाट पूर्ण चक्काजाम केला आहे. रावण युवा फाउंडेशनचे नाशिक शहराध्यक्ष सोनूभाऊ गायकवाडांनी सरकारला आवाहन केलं आहे, 2 दिवसात मागण्या पूर्ण झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. मुंबईच्या दिशेने जाणारे रस्ते, रेल्वे आणि पाणी अडवण्यात येईल. लोकटाईम मराठीसाठी योगेश खैरनार, नाशिक.